नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एकीकडं प्रचंड पाऊस, महापूर, तर दुसरीकडं अवर्षण आणि दुष्काळ. अगदी यावर्षी कोल्हापुरामध्ये जो काही महापूर आला तो आपण सगळ्यांनी अनुभवला. त्यानंतर ऐन दिवाळीमध्ये सुद्धा पाऊस पडतोय म्हणून सगळेजण अक्षरशः पावसाला कंटाळले. ग्लोबल वॉर्मिंग हा तर शब्द आपण नेहमीच ऐकतो, बोलतो. पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाचा समतोल बिघडलाय याच्याबद्दल सुद्धा आपण सगळेजण बोलत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. पण एक नागरिक म्हणून आपण त्याबद्दल काय करू शकतो, आपली जबाबदारी काय आहे, आपली भूमिका काय आहे याच्याबद्दल मात्र आपण फारसे जागरूक असत नाही. आज कोल्हापुरामध्ये एक वेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आले. ते म्हणजे डॉक्टर शैलेश भिंडे. मी जेव्हा त्यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये वाचलं तेव्हा माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली की हे सोशल मीडियामध्ये आलेला जो काही विषय आहे तोच मुळात इतका वेगळा आहे की या विषयावरती भिंडे सर नेमकं काय बोलणार आहेत, काय मांडणी करणार आहेत. आणि जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की त्यांनी आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि या विषयावरती बोलावं, त्यावेळेला त्यांनी लगेच तत्काळ त्याला होकार दिला आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शैलेश भिंडे सर आले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. डॉक्टर शैलेश भिंडे सर हे केंद्रीय गो विद्यापीठाचे कुलपती आहेत आणि पुनरुत्थान विद्यापीठ जे अहमदाबादमध्ये आहे त्याचे आचार्य आहेत. आणि आज कोल्हापुरामध्ये ते ज्या विषयावरती बोलले तो विषय अत्यंत इंटरेस्टिंग आहे. तो विषय म्हणजे आधुनिक आणि पुरातन जीवनशैली यातील चांगल्या गोष्टीचा सुवर्णमध्य साधून ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचं संकट यावर कशी मात करता येईल. म्हणजे खरं तर आपल्या भारताला प्रचंड मोठा इतिहास आहे, खूप मोठी संस्कृती आहे आपल्या देशाला. तर आपल्याकडच्या ज्या जुन्या गोष्टी आहेत या जुन्या गोष्टी आणि सध्याच्या नवतंत्रज्ञानातल्या किंवा नव्या युगातल्या गोष्टी याच्यामध्ये सुवर्णमध्य कसा साधता येईल याविषयी मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की केंद्रीय गो विद्यापीठ म्हणजे काय आणि पुनरुत्थान जे काही आपलं अध्यासन आहे विद्यापीठ आहे म्हणजे काय. केंद्रीय गो विद्यापीठ हे नावामध्येच त्याचं गो म्हणजे गाय, गायविषयीचं आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशामध्ये अंदाजे 100 कोटी गायी होत्या. आणि 96 प्रजाती होत्या गायीच्या. जेव्हा मी गाय म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये देशी गाय असंच समजावं, त्याच्यामध्ये जर्सी, हॉलिस्टियन वगैरे नाही, देशी गाय. 2012चा जो गव्हर्नमेंटचा सेन्सस आहे त्याप्रमाणे 100 कोटीवरून फक्त 7 कोटी गायी शिल्लक आहेत. बापरे. आणि ज्या 96 प्रजाती होत्या त्याच्यातल्या फक्त 31 प्रजाती शिल्लक आहेत. बाकीच्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत की त्या आता परत जीवित करता येणार नाही. आणि रोजच्या आजच्या घडीप्रमाणे रोज 50,000 गायी आज पण कापल्या जात आहेत. म्हणजे गोहत्या बंदी कायदा असून सुद्धा. तर मग मी या गाय का वाचवावी याच्याविषयीचा तो खूप मोठा विषय होईल. परंतु आपण असं म्हणतो की 33 कोटी देवतांचा वास गोमातेमध्ये आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर आपण विष्णूचे दशावतार जे मानतो तर त्यांना आपण परमेश्वरच मानतो, देवच मानतो. आणि या दशावतारांपैकी जेवढे काही अवतार झाले आपल्या भारत धर्तीवरती त्यांची पूजा सगळ्यांनी केली. परंतु आजपर्यंत कुठल्याही देवाच्या मलमूत्राची पूजा नाही झाली. पूर्ण पृथ्वीवरती एकमात्र अशी गोमाता आहे की जिची पूजा होते आणि तिच्या मलमूत्राची पण पूजा होते की ज्याच्यामध्ये 33 कोटी देवतांचा वास असं मानलं जातं. ती जर वाचली तर आपण वाचणार आहोत. म्हणजे आपण गायीला वाचवत नाही होत, गायीमुळे आपण वाचतोय. तर आपल्याला स्वतःला वाचण्यासाठी म्हणून गाय वाचवायची आहे आणि हे वाचवण्यासाठी म्हणून हे केंद्रीय गो विद्यापीठ आहे. हे सुरू झालेलं आहे, अस्तित्वात आलेलं आहे. त्याच्या मुख्य जे विद्यापीठ आहे ते सुरू होणार आहे ते आहे तेलंगणामध्ये. हैदराबाद पासून दक्षिण पश्चिमेला 130 किलोमीटर अंतरावरती महबूबनगर डिस्ट्रिक्टमध्ये कृष्णा नदीच्या तटावरती अंदाजे 2000 एकर जमिनीवरती त्याचं काम सुरू होणार. परंतु महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी त्याच्या ब्रांचेस आधी सुरू झाल्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की मुख्य विद्यापीठ सुरू नाही पण त्याच्या शाखा सुरू झाल्यात. एक आहे ती महाडमध्ये आणि दुसरी जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात पिंपरदला. तिथे त्यांच्या शाखा सुरू झालेल्या. पण हे आता विद्यापीठ म्हणून काम करणार आहे. होय. आणि त्याचे आपण कुलपती आहात. जी. दुसरं आपण आहात पुनरुत्थान विद्यापीठ. पुनरुत्थान विद्यापीठ म्हणजे
पूर्ण जगामध्ये जेवढे काही देश आहेत त्या सगळ्याच देशांमध्ये भारत हा वेगळा आहे. कारण बर प्रत्येक देशामध्ये स्वतःची शिक्षण पद्धत आहे. भारत एकमात्र असा आहे की ज्याच्यामध्ये स्वतःची शिक्षण पद्धतच नाही आहे. बर भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा अंदाजे 60,000 इंग्रज भारतामध्ये होते, परंतु एवढा मोठा देश कव्हर करण्यासाठी त्यांच्याकडे मनुष्यबळ कमतरता होती आणि त्यांना आवश्यक असे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी मॅकॅलो जो इंग्रज अधिकारी होता त्याने इथे शिक्षण पद्धत सुरू लॉर्ड केली मॅकॅनो. की लॉर्ड ते म्हणत असतील. हो तर त्याने जी इथे शिक्षण पद्धत सुरू केली की ज्याच्यामध्ये फक्त नोकरच निर्माण करायचे की ज्यांना त्यांचं सत्ता इथे चालवण्यासाठी आवश्यक होती आणि तीच शिक्षण पद्धत भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण चालू राहिली. तर पूर्णपणे भारतीय शिक्षण निर्माण करण्यासाठी म्हणून कार्यरत असलेलं हे पुनरुत्थान विद्यापीठ म्हणजे आज विदेशी विचारांनी चालू असलेले शिक्षण पद्धती तर पूर्ण देशभरामध्ये आहेत, पण काही काही ठिकाणी असं म्हटलं जातं की गुरुकुलच्या नावाने भारतीय शिक्षण करण्याचं काम करतात, परंतु तिथे सुद्धा ते गुरुकुलच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत. मग ते CBSE बोर्ड किंवा मग स्टेट बोर्डचाच अभ्यासक्रम असतो आणि मग सोबत काहीतरी संस्कार वर्ग, भगवद्गीता वर्ग किंवा नैतिक मूल्य वगैरे असं ते शिकवलं जातं, परंतु ते पूर्णपणे भारतीय नाही म्हणता येणार. म्हणजे मी तर त्याला व्याख्या देईन की कावळ्याला मोर पीस लावणं म्हणजे तो कावळा तर तो शेवटी कावळाच राहणार आहे, त्याला किती पीस लावले तरी तो मोर नाही बनणार. तर या पुनरुत्थान विद्यापीठचं जे काम आहे ते पूर्णपणे भारतीय शिक्षण भारतामध्ये प्रस्थापित करणं 100% असं जे काम पुनरुत्थान विद्यापीठाचं चालू आहे. आणि त्याच्यातला एक सर्वात मोठा आयाम जो सांगण्यासारखा मला असा वाटतो की भारतीय शिक्षण चालू करण्यासाठी भारतीय सिलेबस लागणार आणि त्या सिलेबसासाठी संदर्भ ग्रंथांची गरज आहे. हो आणि या संदर्भ ग्रंथ आज उपलब्ध तसे नाही आहेत भारतीय विषयांसाठीचे, म्हणून 1000 ग्रंथांचं ज्ञानसागर महाप्रकल्प म्हणून आता हाती घेतलंय. 2.5 वर्षामध्ये 1000 ग्रंथांचं एकाच दिवशी प्रकाशन होईल. बर 5 फेब्रुवारी 2022 त्याचं काम आता सुरू आहे. सुरू आहे त्याच्यातलं. आणि पण ही दोन्ही विद्यापीठं ही केंद्र स्वतंत्र सरकारच्या आहे. अखत्यारीत आहे. नाही या भारतीय शिक्षणांमध्ये शासनाचं शिक्षणावरती कधीच नियंत्रण नव्हतं. ते समाज केंद्रितच होता, समाजच त्याचं पोषण करायचा. त्याच्यामुळे या दोन्ही विद्यापीठांना शासनाची मान्यता नाही, घ्यायची पण नाही आहे आणि शासनाचं सहाय्य पण नाही आहे. हे समाज पोषितच असं हे काम आहे, ते समाजच बघणार. आता मूळ विषयाकडे येऊया. हो तुमचं आज व्याख्यान झालं जी. त्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की आपली जी काही पुरातन संस्कृतीतली मूल्य होती जी म्हणजे ज्याला आपण व्हॅल्यूज आजकाल म्हणतात, तर ही पुरातन मूल्य आणि सध्याचा एकूण पर्यावरणाचा विनाश यांच्यामध्ये सुद्धा एक सेतू बांधता येईल, आणखीन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येईल. बरोबर. एकीकडं आपण बघतोय की प्रचंड यांत्रिकीकरण वाढलं, दुसरीकडं माणसाचा हव्यास वाढला, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रदूषण वाढत गेलं, बरोबर. झाडं कापत गेली. या सगळ्यातनं प्रदूषण होतंय, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, जागतिक तापमान वाढ होतीये. या सगळ्यामध्ये असा कोणता मूलभूत विचार आहे जो भारतीय विचार आहे की जो या सगळ्या पर्यावरणावरती तारक ठरू शकेल? सकाळी उठल्यावरती बहुतेक भारतीय तो श्लोक बोलत होते, आता तो सवय कमी होत गेली. समुद्र वसने देवी पर्वतसन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. म्हणजे मी धरती मातेला, पृथ्वीला विष्णूची पत्नी म्हणजे माझी आई मानतो आणि मी पाय लावतोय तर मला क्षमा कर, मला नाईलाज आहे म्हणून मी पाय लावतोय. म्हणजे ज्या धरतीला मी आई मानेन त्या धरतीला मी प्रदूषित कसं करू शकतो? ज्या काही गोष्टी प्रदूषित होत आहेत म्हणजे हवा प्रदूषित होते, पाणी प्रदूषित होते, भूमी प्रदूषित होते, ह्या सगळ्या प्रदूषित होणाऱ्या वस्तू स्वतःहून प्रदूषित होत नाहीत, कोणीतरी प्रदूषित करतोय. शास्त्रांमध्ये उल्लेख असा आहे की जी काही प्रकृती आहे ती पंचमहाभूत आणि 3 सोबत त्याच्या जोडलेले आहेत, ते मन, बुद्धी आणि अहंकार. या 8-10 गोष्टींपासून प्रकृती बनलेली आहे. या 8 गोष्टींमध्ये सर्वात पहिल्यांदा प्रदूषित होतं ते मन. जर मन प्रदूषित झालं तर तो बुद्धीला प्रदूषित करणार, बुद्धी मग अहंकाराला प्रदूषित करेल आणि अहंकार मग या बाकी 5 गोष्टींना प्रदूषित करेल. जर मन स्वच्छ झालं तर बाकी सगळ्याच गोष्टी स्वच्छ होऊ शकतील. उदाहरणार्थ मला पैसे कमवायचे आहेत हे जर मनाने ठरवलं
म्हणजे लोभ जर मनाला आला तर मग मी कुठलाही व्यवसाय करेन. मग प्लास्टिकचा असेल, तो आणखीन कुठला केमिकलचा असेल, जे हॅझर्डस केमिकल असतील, जे धरतीवरती पृथ्वीवरती जाऊन ते त्रास देणार आहेत. मग ते केमिकल फर्टिलायझर असतील, केमिकल पेस्टिसाइड्स असतील, ते मी बघणार नाही. मला केवळ नफा मिळवायचा आहे, पैसा मिळवायचा आहे. बस. त्याच्यातून मी पर्यावरणाचा किती विनाश करतोय याच्याबद्दल जरा सुद्धा जागरूकता दाखवणार नाही. म्हणजे आज जे काही उपाय योजतो आपण ते बाहेर दिसणाऱ्या सिम्पटम्सवरती उपाय आहे. बरोबर. साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक डायबिटीस झालेला पेशंट आहे, त्याच्या पायाला जखम झाली आणि तो गँग्रीन झालाय. आपण इलाज करतोय त्या जखमेवरतीच, परंतु जखम कधी बरी होईल? मधुमेह, डायबिटीस कमी झाला तर, साखर कमी झाली तर रक्तातली, तर बरी होईल. म्हणजे जोपर्यंत माणसाचं मन शुद्ध होत नाही तोपर्यंत पर्यावरणाचा प्रश्न कधीच सुटू शकत नाही. पण हा तुम्ही जो म्हणताय हा एक अध्यात्माचा विचार झाला. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल जगामध्ये काम करत असताना, कारण मोह माया सोडून संत पदाला गेलेली माणसं फार कमी आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आता तुमचा जो मुख्य विषय आहे की सध्याच्या संपूर्ण या प्रदूषण वाढीला, पर्यावरणाच्या ऱ्हासाला रोखायचं असेल तर सामान्य माणूस काय करू शकतो आणि त्याच्यासाठी आपली भारतीय मूल्य कशी उपयोगी पडतात? कसं आहे की तुमचा जो प्रश्न आहे त्याला मी थोडंसं विस्तृत सांगतो. असं की आपले जे भारतीय संत किंवा ऋषीमुनी जे होऊन गेले ना, दे वर सायंटिस्ट, म्हणजे अगदी शास्त्रज्ञच होते, परंतु त्या काळच्या प्रजेला ते सायंटिफिक रिझन कळत नव्हते. त्याच्यामुळे त्याला पाप आणि पुण्यामध्ये डिवाइड केलं करण्यात आलं. बरोबर. म्हणजे अगदी थोडक्यात एक छोटंसं उदाहरण देतो की रवींद्रनाथ टागोर इंग्लंडला गेले. त्यांनी एका शाळेमध्ये 5वी त्याला प्रश्न विचारला की मी 5 रुपये लिटरने 5 लिटर दूध विकत घेतलं, 10 रुपये लिटरने 5 लिटर दूध विकत घेतलं, त्याच्यात मी 5 लिटर पाणी मिळवलं आणि ते परत मी 10 रुपये लिटरने विकून टाकलं, तर मला काय मिळेल? इंग्लंड व्यापारी देश, तिथल्या मुलांनी लगेच हिशोब केला, तुम्हाला 50 रुपये मिळतील. तोच प्रश्न त्यांनी जपानमधल्या शाळेला विचारला की 10 रुपये लिटरने 5 लिटर दूध घेतलं, 5 लिटर पाणी टाकलं आणि परत 10 रुपये लिटरने विकून टाकलं, मला काय मिळेल? जपान शिस्तप्रिय देश, तिथल्या मुलाने उभं राहून सांगितलं की तुम्हाला 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा होईल, कारण तुम्ही दुधात भेसळ केली आहे. आणि हाच प्रश्न त्यांनी भारतातल्या मुलांना विचारलं तर भारतातला मुलगा उभं राहून सांगतो तुम्हाला पाप पडेल, कारण तुम्ही दुधात भेसळ केली आहे. म्हणजे हा जो पाप पुण्याचा जो आहे ना प्रश्न, तो आपल्याला वाटतो असा की तो आध्यात्मिक आहे, परंतु तो आध्यात्मिक नसून तो सामाजिक पण आहे किंवा तो संस्कार असा आहे, संस्कारच आहे तो. अशा पाप पुण्याच्या मी तुम्हाला आज शेकडो उदाहरणं देऊ शकतो की ज्या वास्तविक वैज्ञानिक गोष्टी आहेत, परंतु त्या काळच्या किंवा आजच्या सुद्धा प्रजेला कळत नाही म्हणून ते पाप पुण्याला लावलेले आहेत. आपण त्याला अंधश्रद्धा म्हणत असू, परंतु त्या पर्यावरणासाठी त्या खूपच उपयोगी आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला तेलंगणामधलंच आदिलाबादचं उदाहरण देईन एक छोटंसं. कसं होतं की आपल्या गावामध्ये नवीन काहीही करायचं असेल तर 3 जण त्याची समीक्षा करायचे आणि मग निर्णय घ्यायचे की हे जो काही नवीन शोध लागलेला आहे तो आपल्या गावामध्ये इम्प्लिमेंट करायचा की नाही. तर पहिल्यांदा जेव्हा ते हँडपंप, जे बोरवेल खणून हँडपंप, मोटर नंतर लागले, आधी हँडपंप होते, तर त्या आदिलाबादमध्ये पिण्याचं पाणी किंवा जे काही पाणी लागतं ते तिथून 2 मैलावरती नदी होती, ते नदीवरनं पाणी आणायला लागायचं. नवीन जेव्हा शोध लागला की हँडपंपचा, तर असं विचार आला की आपण प्रत्येकाच्या घरासमोर ते हँडपंप लावून टाकू, जेणेकरून घरच्या महिलांना 2 मैल चालायला जायला नको, यायला नको, तेवढा त्रास वाचेल, वेळ वाचेल, श्रम वाचतील आणि जवळच त्यांना पाणी मिळेल. हा चांगला विचार होता, परंतु निर्णय घेण्यासाठी 3 जण पाहिजेत. एक तर दार्शनिक पाहिजे, एक तिथले धार्मिक गुरु पाहिजेत आणि तिसरा वैज्ञानिक पाहिजे. ह्या तिघांनी मिळून मग तो निर्णय घ्यायचा असतो. त्या तिघांनी निर्णय घेतला, विचार केला, चर्चा केली आणि मग निर्णय असा झाला की नाही, हे नाही करायचं आपल्याला. हां, तर त्याच्या मागे त्यांनी 3 कारणं सांगितली. हँडपंप न बसवण्यामागे? हो. पहिलं कारण असं सांगितलं की ते बोरवेल खणल्यामुळे एक तर जमिनीखालचा जो जलचा साठा आहे तो पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याला परत रिचार्ज नाही करता येत, तो परत रिफिल नाही करता येणार, तो संपतच जाणार. हा पहिलं कारण सहज कोणालाही समजू शकेल. पण नंतरची जी 2 कारणं आहेत ना, ते ऐकून मला पण आश्चर्य वाटलं. त्याच्यातलं दुसरं कारण असं म्हटलं की जर प्रत्येकाच्या घरासमोर हँडपंप लावलेत तुम्ही तर गावामध्ये आत्महत्या वाढतील. आणि तिसरं जे कारण सांगितलं की गावामध्ये घटस्फोट वाढतील. कदाचित तुम्हाला पण आश्चर्य वाटलं असेल, न पटण्यासारखं आहे. अगदीच तुम्हाला पण पटलं नाही, म्हणून मी सहज आणखीन चौकशी केली की हे याच्या मागचं कारण काय. तर ते म्हणाले की आजची परिस्थिती काय आहे
तर आज सकाळी 9-9:30 वाजता घरच्या ज्या काही स्त्रिया आहेत, मग त्या मुली असतील, सुना असतील, ह्या सगळ्या आपली घरची नेहमीची कामं आटपून ज्याच्यामध्ये पिण्याचं पाणी पाहिजे असे ते मटके, घागर वगैरे घेऊन सोबत जातात. जे धुण्याचे कपडे ते सोबत घेऊन जातात. 2 मैलापर्यंत ते गप्पा मारत मारत जातात. तिथे गेल्यानंतर मग भांडी ठेवून ते कपडे धुतले जातात. मग कपडे सुकवण्यासाठी तिथे वाळूवरती वाळवले जातात. जे वाळतात तोपर्यंत हे सगळे त्यांचे मुलींचे जे काही खेळ असतात ते खेळत असतात. परत येत असताना ते कपडे वाळून घडी करलेले आणि ते सगळे पाणी भरून येतात आणि येताना मग जाताना येताना त्यांच्या गप्पा गोष्टी चालतात. उदाहरणार्थ नवीनच आलेली सून त्यांच्या शेजारच्या घरामधल्या मुली सोबत जात आहेत आणि मग ते बोलणं होतं की आज सकाळी सासूबाई माझ्यावरती खूप रागावल्या, माझी काही चूक नसताना पण ते खूप बोलल्या, मला वाईट वाटलं. मग ती शेजारची मुलगी म्हणते, नाही ना, तसं नाही आहे, मी लहानपणापासून काकूंना बघते, ते खूप प्रेमळ आहेत, काहीतरी झालं असेल म्हणून त्या बोलल्या, पण त्या थोड्या वेळाने लगेच ते नॉर्मल होतील, व्यवस्थित त्यांच्यात संवाद सुरू होतो आणि मन मोकळं होतं. पण म्हणाले घरासमोर तर हे लागलं तर मग त्यांचा संवाद संपला, त्यांचं मन मोकळे संपलं, त्यांचे खेळ संपले. मग एक गरज आहे तेव्हा ते घराच्या बाहेर येते, पाणी भरते आणि घरात निघून जाते. असं जर काही घरामध्ये गडबड झाली तर ती मन कुठे मोकळं करणार? आणि नाही केलं मन, आणि जर तिची धारण क्षमता कमी असेल तर ती एकतर घटस्फोट घेईल, पण घटस्फोट नाही मिळाला तर ती आत्महत्या करणार. आज तुम्ही सर्वे बघा की जेवढे घटस्फोट आणि जेवढे आत्महत्या होतात ना, त्या गावांमध्ये नाही होणार जास्त, सर्वात जास्त शहरांमध्ये होतात की जिथे संपर्क नसतो. बरोबर. त्याच्यामुळे एखादी गोष्ट आली ती मी केली पाहिजे नाही, तर त्याच्या मागे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत त्याचे परिणाम काय होतील, हा जो काही भारतीय विचार आहे हा गरजेचा आहे. पण भारतीय विचार नक्कीच मोठा आहे, त्याच्या मागं नक्की शास्त्र आहे, पण नवीन नवीन तंत्रज्ञान जे येते हे तंत्रज्ञान आपण नाकारायचं मग? तंत्रज्ञान नाकारण्याची गरज नाहीये, कारण आता आपण सगळे विज्ञानवादी आहोत आणि विज्ञानाच्या जगात जगतो असं आपण वारंवार बोलतो, सांगतो. अशा वेळेला विज्ञानाच्या बरोबरीनं अपरिहार्यपणे या सगळ्या प्रदूषणाच्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत, त्या कशा रोखणार मग? कसं आहे की आज जे काही पर्यावरणासाठी जे उपाय योजले जातात, जसं सांगितलं की जखम दिसते जखमेवरती पट्टी बांधतात. हवा दूषित झाली, कारणं बरीच असतील, मग त्याला उपाय काय? तर त्यांनी बनवलं एक एअर प्युरिफायर. मग एअर प्युरिफायर बनवण्यासाठी मग परत नवीन प्लास्टिक, नवीन एनर्जी, नवीन मेटल, नवीन कार्बन, हे सगळं नवीन तयार झालं. पाणी दूषित झालं तर त्यासाठी उपाय काय? वॉटर प्युरिफायर. मग ते बनवण्यासाठी आणखी नवीन कार्बन, नवीन प्लास्टिक, नवीन एनर्जी, नवीन फॅक्टरी, नवीन ट्रान्सपोर्ट, सगळं आणखीन वाढत गेलं. म्हणजे मी एक प्रश्न सोडवण्यासाठी जो काही उपाय शोधतोय तो आणखीन नवीन 4 प्रश्न निर्माण करतोय. असं प्रत्येक बाबतीत. अन्न दूषित झालं तर अन्न दूषित झाल्यामुळे लोक आजारी पडायला लागली. आजारी पडायला लागल्यापासून मग नवीन हॉस्पिटल, मग हॉस्पिटलमध्ये मग औषधं, हे नवीन आणखीन, मग हॉस्पिटल बनवण्यासाठी परत नवीन सिमेंट, नवीन कॉन्क्रीट, नवीन कार्बन, हे सगळं नवीन सुरू झालं. नवीन पैसा, सगळंच टाकलेला पैसा पुन्हा वसूल करण्यासाठी होणारी पुन्हा नवीन पिळवणूक, सगळं पुन्हा नवीन सुरू होणार. म्हणजे हे विशियस सर्कल आहे की ते कुठे थांबणार नाही आहे. मग गरज काय, तर आपण थोडंसं मागे वळून बघितलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्ही असं म्हणताय का की आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या पाहिजेत, सीमित ठेवल्या पाहिजेत? गरजा सीमित ठेवल्या पाहिजेत असं नाही, तुम्ही गरजा वाढवू पण शकता, पण तिथे विचार असला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की भारतीय सत्व विचार घेतला पाहिजे, की तो सत्वाला कुठे हानी पोचत नाही ना. म्हणजे आपल्या इथे भारतीय संस्कृतीमध्ये पैसा कमवू नका असं कुठेच म्हणलं नाही. मी असं म्हणलं की 100 हाताने पैसा कमवा, परंतु 1000 हाताने तो परत वाटायचा. पैसे कमवू नका असं नाही म्हणते. समृद्धी ही भारताची सर्वात मोठी देण आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आता 2-2.5 वर्षापूर्वी दक्षिण भारतामध्ये एका मंदिराचा एकच दरवाजा उघडला, त्याच्यात पद्मनाभ मंदिर, एकाच दरवाजा उघडला, त्याच्यात एवढं सोनं की भारताचा पूर्ण वर्षभराचा बजेट त्या एकामध्ये होईल, असे 7 दरवाजे होते ते. असे हजारो मंदिर आज पण आहेत, या सगळ्यांचे दरवाजे उघडले गेले नाही आहेत. हे कुठून आलं? आणि हे सुद्धा सांगत असताना मी हे सांगतो की भारतात एक पण सोन्याची खाण नाही आहे. हे सगळे बाहेरून आले, बाहेरून कोणी दान नाही दिले आपल्याला. हे भारताने कमवलेलं सोनं आहे. आणि एवढं सोनं सुद्धा कसं आहे तर हजारो वर्ष मुघलांचं आणि 200 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं, त्यांनी लुटून नेल्यानंतर सुद्धा एवढं शिल्लक आहे हे. आणि हे कधी शिल्लक राहिलं तर मी जर 100 रुपये कमवत असेल तर 10%, त्याच्यापेक्षा जास्त दान करत नाही. मंदिरामध्ये जे सोनं आहे ना, तर भारतीय प्रजेने कमवलेल्या पैशाचं 10% सोनं आज मंदिरामध्ये आहे, तर भारतीय प्रजेकडे किती असेल?
पण तो सगळा भूतकाळ झाला, आमचा इतिहास झाला. त्या सगळ्याच्या गोष्टी सध्याच्या वर्तमानामध्ये, सध्याच्या प्रचंड मोठ्या स्पर्धेच्या जगामध्ये कशा उपयोगी पडणार? आज भारतामध्ये 130 कोटी लोकसंख्या आहे. त्यातल्या 70% लोकांना 2 वेळचं जेवायला मिळत नाही. जेवणाची भ्रांत आहे, प्रचंड स्पर्धा आहे, गुन्हेगारी वाढतीये. या सगळ्यामध्ये आपण आपल्या जुन्या गोष्टी ज्या प्रचंड मोठ्या आहेत त्याचा रिलिव्हन्स आज कसा जोडता येईल? त्याचा रेलिव्हन्स तुम्ही आधीच्या प्रश्नात टेक्नॉलॉजीचा विषय मांडलात. हो, जेवढी तुम्ही टेक्नॉलॉजी वाढवाल तेवढी अनएम्प्लॉयमेंट जनरेट करताय. बर. भारतीय संस्कृतीमध्ये यंत्र वापरायला मनाई नव्हती. यंत्र होते, परंतु ते यंत्र प्राणशक्ती चलित यंत्र होते की जिथे माणूस पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये माणसाला रिप्लेस करणारं यंत्र कधी नव्हतं. माणसाला ऑटोमायझेशन आणि रोबोटिक हो या गोष्टी ज्या वेगानं जगभर आहेत, हो आणि आपल्याला जर एकीकडे आपण सध्याच्या काळामध्ये इकॉनॉमी एखाद्या सध्याच्या ज्यामध्ये आपण पूर्ण ग्लोबल विश्व बरोबर. जे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपली स्पर्धा ही संपूर्ण जगभरातल्या देशांशी होती आहे. त्यावेळेला नवतंत्रज्ञान वापरणं आता पर्याय नाही आहे. जोशी साहेब, ही स्पर्धा जी आहे ना, ती स्पर्धा त्यांची आहे, आपली स्पर्धा नाहीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जो म्हणताय त्यानुसार मुळात आधी आपल्या मानसिकतेमध्ये आणि वैचारिकतेमध्येच बदल व्हायला पाहिजे. अर्थातच. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मला मुंबईला जायचं, इथून मी कोल्हापूर शहरातून बाहेर पडलो, हायवेला लागलो, मी डावीकडे वळलो तर मुंबईला जाणार आहे, मी जर उजवीकडे वळलो तर कुठे जाईन मी? हो, पण त्याच हायवेवरून जाताना मला अधिकाधिक वेगानं जाणाऱ्या गाडीचा शोध घ्यावा लागतो. हो, सांगतो ना, मी त्याचं पण उत्तर देतोय मी. पण मी जर उजवीकडे वळलो तर बेंगलोरला जाणार. मुंबईला नाही पोहोचणार. बरोबर. परंतु मी त्या रस्त्यावरती आल्यावरती बघतो की डावीकडे जाणारा रस्ता हा अगदी छोटी गल्लीसारखा आहे, खडबडीत आहे, खड्डे आहेत, आणि उजवीकडे जाणारा रस्ता तो हा मोठा 6-8 पदरी मोठा हायवे आहे. म्हणून मी तिथून जायचं का? नाही. आयुष्यात मी मुंबईला पोहोचू शकत नाहीये. मग रस्ता कसा आहे हे महत्त्वाचं नाही, त्याची दिशा योग्य आहे की नाही ही महत्त्वाची आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये टेक्नॉलॉजिकली मोठी प्रगती झाली, परंतु त्यांची दिशा कुठली आहे? दिशा विनाशाचीच आहे. आपल्या देशाचा करोडो वर्षाचा इतिहास आहे. अगदी इंग्रज येईपर्यंत सुद्धा देश आपला हा सोन्याची खाण होती म्हणून तर ते लुटायला आले. म्हणजे आजपर्यंत भारताची जी काही समाज व्यवस्था होती, अर्थव्यवस्था होती, शिक्षण व्यवस्था होती, ही जगातली सर्वश्रेष्ठ होती म्हणून एवढे सगळ्यांनी तर आक्रमण केली. जर हे नसतं, भारत आधीपासून जर गरीब असता, भारत आधीपासून जर अव्यवस्थित होता, तो प्रगतिशील नव्हता, तर लोक आलेच नसतील लुटायला. बरोबर. हे आले का तर सर्वश्रेष्ठ आपल्याकडे होतं. म्हणून एक तुम्हाला उदाहरण देतो. अर्नोल्ड टॅनोबी, जो पश्चिम देशांमधला मोठा विचारक ओळखला जातो, द वंडर दॅट इज इंडिया असं त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांनी उल्लेख केलेला आहे असा की जगामध्ये सगळ्याच देशांमध्ये काही ना काही समस्या आहेत, आणि भारत असा देश आहे की जगातल्या सगळ्याच देशांच्या सगळ्या समस्या भारतामध्ये आहेत. एकही समस्या अशी नाही की भारतामध्ये नाही आहे. परंतु बाकीच्या सगळ्या देशांमध्ये ज्या 2-4 समस्या आहेत, ह्या चरमसीमेला पोहोचलेल्या आहेत. भारतात तेवढं अजून झालेलं नाही. समस्यांचे प्रकार अधिक आहेत, पण तेवढं नाही वाढलेलं आहे. पश्चिमातले सगळेच देश हा विचार करत आहेत की याला मार्ग काय. तो मार्ग शोधत असताना त्याचा जो दिशा जी आहे ना, ती भारताकडे आहे असं अर्नोल्ड टॅनोबीने म्हटलेलं आहे. आणि त्यांना असं वाटतंय की याच्यातून मार्ग भारत देऊ शकतो, परंतु भारताला स्वतःला माहिती नाही की लोक माझ्याकडनं ही अपेक्षा करतात की मला त्यांना दिशा दाखवायची आहे, विश्वगुरुपद मला मिळणार आहे असं विश्वासच नाही आहे भारताला. हे पश्चिमाच्या देशातलं आहे. एक हू सी म्हणून पेटिंग युनिव्हर्सिटी चायनामध्ये त्यांचे व्हाईस चान्सलर, त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी उल्लेख केलेला आहे, इंडिया हॅज culturally controlled and dominated China for more than 2000 years without sending single soldier behind border. हे मी भारतातल्या लोकांचे उल्लेख नाही देत, असे शेकडो उल्लेख देऊ शकतो तुम्हाला मी. नाही, म्हणजे हे मान्य आहे की भारताची संस्कृती आणि भारताचा जो काही प्राचीन इतिहास आहे त्याच्याबद्दल भारतीयांच्या पेक्षा पाश्चात्य देशांमध्ये अधिक महत्त्व आहे. ते अधिक त्याला मान देतात, मानतात. आपल्याकडे अजूनही आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला किंमत नाही आहे. घर की मुर्गी दाल बराबर अशा प्रकार आहे. पण आता आपला जो मूळ विषय होता की आपल्याला जर पर्यावरणाच्या प्रश्नांवरती जर काही उत्तरं शोधायची असतील तर आपले पुरातन जे काही विचार आहेत, पुरातन जे काही तत्व आहेत
ती उपयोगी पडतील त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. त्याबद्दल बघा कसं आहे. सामान्य माणसानं त्यातनं काय शिकलं पाहिजे? हां, काय आहे की ज्याला 2 वेळा रोजीरोटीची भ्रांत आहे, ज्याला करिअर आहे, त्याला वाटतं की ही आपली सगळी चर्चा जी चालली आहे ना, ही सगळं भरल्यापोटी करण्याच्या गोष्टी आहेत. अगदी स्वाभाविक पण आहे ते. माझ्या रोजच्या व्यवहारातून, माझ्या रोजच्या जगण्यातून मला काय बदल करता येईल, किंवा अशी कोणती आपली भारतीय संस्कृतीतली मूल्य आहेत, शिकवण आहे की जी मला आजच्या काळामध्ये आचरणात आणली तर त्याचा उपयोग होऊ शकेल. जसं मी 8 याचं सांगितलं तुम्हाला की पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार जे आहे, हे जे काही संस्कार होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे ती गर्भामध्ये बाळ असल्यापासूनची सुरुवात होते ती, आणि ते मृत्यूपर्यंत शिक्षण चालतं. ते जे पुनरुत्थान विद्यापीठचं काम आहे ते तसंच आहे की गर्भावस्थेपासून त्यांना शिक्षण असं मिळालं पाहिजे की ह्या सगळ्या प्रश्नातून देश बाहेर निघाला पाहिजे. कारण जी काही प्रश्न, म्हणजे एक छोटंसं उदाहरण असं देईन मी की एक फॅक्टरी आहे ज्याच्यामध्ये चपला बनतात आणि तो चप्पल बाहेर निघतंय, तर त्याचा जो सोल आहे तिथे बऱ्याच ठिकाणी तो रबर बाहेर निघालेला आहे. मग मला एक माणूस तिथे बसवावा लागतो की तो बाहेर निघालेला रबर कापून टाक. तर तो एकच मशीन असेल तर एक माणूस पुरेल, परंतु असे करोडो मशीन्स आहेत, मग ती करोडो माणसं लागतील मला ते रबर कापण्यासाठी. परंतु मी त्या यंत्रामध्येच थोडासा बदल केला आणि तो रबर नीट शेपमध्येच कापलेला बाहेर निघाला, तर मला एवढी करोडो माणसं ठेवायची गरज नाही पडणार. उदाहरणार्थ आज पर्यावरण ची हानी करणारी माणसंच आहेत, पशुपक्षी हानी करत नाही आहेत. मग त्यांना वाचवण्यासाठी माणसंच काम करतायत. मग ते FFF असो किंवा आणखीन जे जे काही संस्था वेगवेगळ्या काम करतायत, ती माणसंच काम करतायत. म्हणजे डिफेक्टिव्ह माल जो मशीनमधनं बाहेर निघालाय त्या माणसांचे नको असलेले विचार कापण्याचं काम करतायत. परंतु डिफेक्टिव्ह विचार बाहेर घेऊन निघणारा जो माणूस आहे तो येतो कुठून? तर शिक्षण संस्थेतूनच येतोय. ती शिक्षणच जर त्याला योग्य मिळालं तर तो असं पर्यावरणाचा नाश करण्याचा तो विचारच घेऊन नाही येणार. आपल्याकडे जेवढे काही 33 कोटी देव आहेत, प्रत्येक देवाला काही ना काही वाहन दिलेलं आहे. गणपतीला उंदीर आहे, त्यांचे मोठे भाऊ कार्तिकला त्यांना मोर आहे, त्याचे वडील शंकर त्यांचं नंदी आहे, असं प्रत्येकाला वाहन आहे. आपल्या जे काही उत्सव आहेत त्या प्रत्येक उत्सवामध्ये कुठंतरी पशु पक्षी वृक्ष यांचीच पूजा होते. वटपौर्णिमा पूजा होते, नागपंचमीची पूजा होते. हे सगळ्यांना आपण पूज्य मानतो, यांना कधी मारणार नाही. हे सगळे माझेच घटक आहेत. म्हणजे मुळात जो आहे ना तो म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आहे आणि निसर्गाला माना, निसर्गाचं पूजन करा, त्याचं रक्षण करा असं सांगणारी आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. पण पुन्हा जेव्हा प्रत्यक्ष कामाचा विषय येतो, त्याच्यातून नफा मिळवण्याचा विषय येतो, त्यावेळेला मात्र आपण सगळे विसरतो. म्हणूनच तो मनावरती संस्कार करणं हे गरजेचं आहे की मी कुठला व्यापार करणार आहे की ज्याच्यामुळे प्रकृतीचा नाश होणार आहे की त्याचं पोषण होणार आहे. कसं आहे की 2 शब्द आहेत आपल्याकडे. एक आहे तो शोषण आणि दुसरा आहे तो दोहन. शोषण म्हणजे मला गरज नसताना मी ओरबाडून घेणं, आणि दोहन म्हणजे माझ्या गरजेपुरतं घेणं. हे 2 गोष्टी आहेत. तर हे 2 शब्द आला कुठून? तर गोमातेला 4 थण असतात, त्याच्यातले 2 थण त्या वासरूला, 2 थण माझ्यासाठी. दोथन याच्यावरनं ते अपभ्रंश होऊन दोहन झालं. म्हणजे 4ही थण माझ्यासाठी नाही आहेत, ते त्याच्यासाठी पण आहेत, वासरासाठी पण आहेत. म्हणजे मग मी प्रकृतीचं जर शोषण नाही करणार आणि दोहन करेन तर हा प्रश्न निर्माण होत नाही. एक छोटा मुलगा आपल्या वडिलांसोबत झूमध्ये जातो प्राणी बाग बघायला, आणि मग बघता बघता एका पिंजऱ्यासमोर येतात ते वाघाचा पिंजरा. मग तो वडील त्याला सांगतात हा वाघ आहे, हा मांसाहारी आहे, हिंस्र प्राणी आहे, बाकीच्या प्राण्यांना खात असतो. मग तो मुलगा विचारतो हा माणसाच्या काय कामाचा आहे? तर वडील विचार करतात असं का विचारतोस? नाही, याच्या आधी जे काही बाकी प्राणी बघितले आपण, शेळी, मेंढी, गाय, म्हैस, बैल बघितले, गाढव बघितले, सगळे माणसाच्या कामाचे आहेत, उपयोगी आहेत असं तुम्ही सांगितलं. मग हा काय कामाचा आहे? मग नाही, हा माणसाच्या कामाचा नाही आहे वाघ. मग देवाने याला का बनवलं? मग आता वडिलांनी काय उत्तर दिलं त्याला की जी सृष्टी आहे ना पूर्ण, ही सगळीच माणसाच्या कामाची आहे नाही आहे हे आपल्याला कळावं म्हणून वाघ बनवला आहे. म्हणजे हा जो संस्कार आहे ना, हा संस्कार मनावरती बिंबवला तर मग पर्यावरण वाचवण्यासाठी कुठल्याही आंदोलनाचीच गरज नाही. तुमच्या म्हणण्यानुसार पर्यावरण रक्षणासाठी आपण आपल्या मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे. अर्थातच. मग त्याचा आणि भारतीय संस्कृतीचा संबंध तुम्ही कसं जोडता? कुठलंही चुकीचं काम करत असताना पहिल्यांदा मला तो विचार येतो की हे पाप आहे का पुण्य आहे? पुण्य असेल तरच मी करेन, पापाच्या वाटेला मी जाणार नाही आहे.
आणि मग जे पुण्य कुठले आहे तर समाजाला, भूमीला, सृष्टीला, सगळ्यांना पोषक असेल असंच ते पुण्य म्हणून उल्लेख आहे. जसं वसुदैव कुटुंबकम असं म्हणतो, म्हणजे पूर्ण विश्व हा कुटुंब आहे. आणि पश्चिमाचा विचार काय आहे? ग्लोबल मार्केट. हो. मग त्यांना फक्त मार्केट दिसतंय की मला किती पैसे मिळतील. आम्ही तो नाही बघत आहे. भारतीय विचार जो आहे तो पूर्ण परिवारच म्हणतोय आपण. मग तो फक्त पुरता पण मर्यादित नाही आहे. अच्छा. आपल्या ज्या काही प्रार्थना पण सांगितली तर त्या धरती मातेला आपण आई म्हणतोय, फक्त भारत मातेलाच म्हणत नाही आहोत. पूर्ण पृथ्वी माझी माता आहे, विष्णुपत्नी आहे. हा जो विचार आहे, म्हणजे मग इथे वरुण देवता म्हटलं जातं, अग्नी देवता म्हटलं जातं, वायू देवता म्हटलं जातं, धरती माता म्हटली जाते. यांना सगळ्यांना मी जर ईश्वर मानत असेल, परमेश्वर मानत असेल, तर त्यांचं पोल्युशन कसं करू शकतो मी? तुम्ही असं सांगू शकाल की आपल्या रोजच्या जगण्यातून, रोजच्या व्यवहारातून आपण पर्यावरणाचा ऱ्हास कसा करतो आणि तो कसा थांबवता येईल? साध्या साध्या आपल्या रोजच्या कामातून, दैनंदिन आचरणातून. सुरुवात तर स्वतःपासूनच केली पाहिजे. ऑफकोर्स. आता आपण जे कपडे घालतो त्याचे बटणं प्लास्टिकचेच मिळतात, बर परंतु शोधल्यावरती देव पण सापडतो. हे सगळे लाकडी बटणं आहेत. बर म्हणजे आपण म्हटलं तर ते आपण करू शकतो ना. मग आज कॅरी बॅग वापरायची की नाही? मग आज जे मला एक अगदी योग्य मुद्द्यावर त्याला मला ही शंका होती की कॅरी बॅग वापरायची का नाही प्लॅस्टिकची, तर नाही वापरायची. पण त्याच्यासाठी आता सगळीकडे कागदाच्या पिशव्या लागल्या. या कागदाच्या पिशव्या बनवण्यासाठी आणखीन वृक्षतोड होणार नाही का? कसं आहे की याच्यासाठी तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की काही वेळा आपण सगळ्याचा साकल्यानं विचार केला पाहिजे. म्हणजे सिंगल टाइम यूज प्लॅस्टिकला बंदी असलीच पाहिजे. अर्थातच परंतु वारंवार जे प्लॅस्टिक वापरण्यात येतं त्याला बंदी घालून आपण जर प्रत्येक गोष्ट पर्यावरणाच्या नावाखाली आपण म्हणालो की येस लाकडी बटन वापरा, कागदी पिशव्या वापरा, तर त्याच्यातून कदाचित आणखीन विनाश होईल का? कसं आहे, त्यासाठी आणखीन एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या ज्या नोट्स आहेत किंवा कॉईन आहेत त्याच्यावरती अशोक स्तंभ आहे. हो. आपण प्रत्यक्ष बघितलंय का तो स्तंभ? नाही. नाही. तर तो जो अशोक स्तंभ आहे त्याच्यावरती कुठे शेड वगैरे नाही आहे. हो. शेकडो वर्षापासून त्याच्यावरती ऊन, पाऊस, वारा सगळं लागतंय. ते लोखंडी आहे. हो. आणि एवढ्या वर्षात त्याला कधीच गंज नाही लागला आहे. जसा होता तसाच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन पश्चिम देशातल्या अद्ययावत मेटॉलॉजीच्या लॅबोरेटरी, ज्या एकदम ॲडव्हान्स लॅबोरेटरी म्हणूया, तर त्या किनारी छोट्या खालच्या किनारीमध्ये छोटे छोटे तुकडे काढून त्या लॅबमध्ये टेस्ट करायला घेऊन गेले. बर. आजपर्यंत त्यांना कळलं नाही आहे की याच्यामध्ये काय टाकलंय किंवा काय काढलंय की जेणेकरून त्याला गंज लागत नाही आहे. म्हणजे आयर्न ऑर पासून लोखंड बनवत असताना त्याच्यात काय प्रक्रिया केली आहे की ज्याच्यामुळे गंज न लागणारा लोखंड बनला हे माहितीच नाही पडत आहे त्यांना. म्हणजे एवढं प्रगत मेटॉलॉजी आपल्या देशामध्ये होती तरीसुद्धा जुन्या काळातली जी काही घरं तुम्ही बघितली असेल किंवा बघत असाल त्याच्यामध्ये लोखंडाचा कमीत कमी वापर आहे. सर्वात जास्त लाकूडच वापरला जातो. म्हणजे केवळ बिजागरी किंवा कडी याच्यासाठी लोखंड, लाकूडच वापरला जातो. त्याच्या मागचं कारण काय? एवढं चांगलं लोखंड तर ते लोखंडाचं घर का नाही बनवत, जे आज लोखंड एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरला जातो? त्याचं कारण असं आहे की मला जर घर बनवायचं असेल तर मला 20 सागाची झाडं कापायला लागतील. मी कापतो आणि त्याच वेळेला मी 21 नवीन झाडं लावतो. आणि माझं घर बांधून झालं, 20-25 वर्षात ती झाडं परत मोठी झाली, येणाऱ्या पिढीसाठी ते परत लाकूड उपयोगाचं आहे. पण हा त्यातला दुसरा जो भाग आहे ना तो होत नाही. मी सांगतो ना. पुढचा जो विषय असा आहे की ते जर मी लाकडाच्या ऐवजी लोखंड वापरलं असतं तर 25 वर्षाच्या ऐवजी तो आणखीन जास्त मला टिकला असता. परंतु जमिनीतून जेव्हा मी आयर्न ओर काढतो लोखंड बनवण्यासाठी, तेवढं जमिनीत आयर्न ओर व्हायला 600 वर्ष लागणार आहेत. 20 वर्षाची एक पिढी म्हटली तर येणाऱ्या 30 पिढ्यांचं मी नुकसान करून जातोय. तर त्याला माझा अधिकार नाही आहे. जे मी मरताना म्हणजे ऋण जे घेतले सृष्टीचं, ते ऋण परत देण्याची जी भावना आहे ती भारतीय आहे की मी मरेपर्यंत ते परत 21 नवीन झाडं लागणार आहेत. ती आज लागत नाही, ती आज मानसिकता त्यांची बिघडली आहे, त्यांचं मन बिघडले म्हणून ते होत नाही. परंतु एवढे लाखो वर्ष ते होत होतं. इंग्रजांचं शिक्षण सुरू झाल्यानंतर सगळं परिस्थिती बदलली आहे. तोपर्यंत ते सगळं चालूच होतं ना. तुमचं म्हणणं या सगळ्याचं मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अर्थातच आहे. आणि म्हणून मग तुमचं पुनरुत्थान विद्यापीठ त्यावर काम करते. होय. एका वेगळ्या विषयावरती आपण बोलतोय. डॉक्टर शैलेश भिंडे एक वेगळा विचार म्हणतात. खरं तर हा विचार जुना आहे, नवीन नाही आहे. पण आज पुन्हा एकदा या विचाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. भारतीय संस्कृतीचा सगळ्यांना अभिमान असतो. आपण भारतीय आहोत याचा प्रत्येकाला अभिमान असतो. पण भारतानं जी विश्व बंधुत्वाची कल्पना दिलेली आहे, जसं सांगितलं भेंडे सरांनी की ही पृथ्वी, ही सृष्टी, ही माझी माता आहे,
ही जी काही आपल्याला वर्षानुवर्ष दिलेली संस्काराची शिदोरी आहे ही थोडीशी मागं पडत चालली आहे का? मला असं वाटतं की तुमच्या आजच्या एकूण सगळ्या बोलण्यातून की प्रदूषण रोखायचं असेल, पर्यावरणाचा विनाश टाळायचा असेल तर पहिल्यांदा आपली दृष्टी बदलली पाहिजे, अर्थात. आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपण या पृथ्वीतल्या पंचमहाभूतातले एक अतिशय छोटे घटक आहोत. हां. हे जर प्रत्येकानं ठरवलं, तो तसा विचार प्रत्येकाच्या मनात आला तर कदाचित हा बदल शक्य आहे. अगदी. शेवटी तुम्हाला मी एवढंच विचारणार आहे की तुम्ही आज जे काही व्याख्यान दिलं, तुम्ही अनेक ठिकाणी या विषयावरती बोलता, तुम्हाला वाटते की तुमचा जो विचार आहे त्या विचाराला प्रतिसाद वाढतोय म्हणून, की लोक ऐकतात आणि सोडून देतात? असं म्हटलं जातं की पाणी आणि वाणी ज्या उंचीवरून किंवा ज्या खोलीवरून येईल तेवढ्या उंचीवरती किंवा तेवढ्या खोलीवरती जाते. म्हणजेच पाणी जेवढ्या उंचीवरून आलं असेल तेवढ्या उंचीला तो परत जाणार, हा सायन्सचा नियम आहे. तसं वाणी जेवढ्या आतून येईल ना तेवढी आतमध्ये जाते. खरं आहे. मग माझा जर निस्वार्थ बुद्धीने जर मी काही गोष्ट सांगत असेल तर ती आतपर्यंत पोचते आणि त्याचा जो काही रिस्पॉन्स म्हणूया आपण तो माझ्या अपेक्षेपेक्षा पण खूप जास्त आहे. अच्छा, व्हेरी गुड. खूप जास्त आहे. म्हणजे ह्या सगळ्या कामाला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं नव्हतं, तेव्हा एकटाच होतो मी. आज या केंद्रीय गो विद्यापीठासाठी जवळपास 48 जण अशी आहेत की आपलं नोकरी व्यवसाय सोडून पूर्ण वेळ या कामामध्ये येण्यासाठी तत्पर आहेत. बरं. पुनर्थन विद्यापीठमध्ये तर शेकडो हजारो लोक अशी आहेत की या सगळ्या पूर्ण कामामध्ये आपलं तन मन धनपूर्वक काम करत आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना 1 रुपयाचं पण स्वार्थ नाही आहे, इन्कमची काही अपेक्षा पण नाही, इथे देणं एवढंच आहे. तरीसुद्धा मी ज्या काही पृथ्वीमध्ये या सृष्टीमध्ये जन्माला आलो आहे तर जे काही ऋण घेऊन आले ते ऋण मला फेडून मग इथून जायचं आहे, त्या अपेक्षेने लोक या कामामध्ये जोडले जात आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ती 16 वर्षाची ग्रेटा थनबर्ग तिकडं स्वीडनमध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरणाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेली आहे, फ्रायडे फॉर फ्युचर यासारखी चळवळ तिनं उभी केली आहे. आणि इकडं त्याच वेळेला भारतामध्ये डॉक्टर भिंडे सरांसारखे अनेक अभ्यासक ज्या तळमळीनं या पर्यावरण रक्षणासाठी भारतीय संस्कृतीचं मूल्य पुन्हा एकदा लोकांच्या समोर यावं यासाठी धडपडत आहेत, याबद्दल मी त्यांना खरंच सलाम करतो. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शैलेश भिंडे आले. गो विद्यापीठ आणखीन पुनरुत्थान विद्यापीठ यासारख्या 2 नवीन संकल्पना आज या निमित्तानं आम्हाला कळाल्या. तुमच्या कार्याला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि आमच्या स्टुडिओत आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.